Hello, myself Nalini Kandekar. I am from SNJB College of Chandwad from MBA department. सो आज आपल्या पॉडकास्टचा विषय आहे द पोएट एंटरप्रेनर. आपल्या पॉडकास्टचं नाव आहे मार्केट पाठशाला, द पॉडकास्ट फॉर बिझनेस एक्सलन्स. सो आज आपल्याला लाभलेले आपले चांदवडचे प्रसिद्ध उद्योजक मिस्टर सागर सर, ते त्याचसोबत ते त्यांच्या कवितेतून देखील प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्या बिझनेस बद्दल जाणून घेणार आहोत. तर सर, आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. स्वतःची थोडी ओळख करून द्या आणि तुमच्या बिझनेस बद्दल सांगा. नमस्कार, मी सागर संजय जाधव. खरं तर आत्ता ताईंनी ओळख करून दिली की प्रसिद्ध उद्योजक वगैरे, पण यामागची भूमिका किंवा यामागे आधी तुम्ही सांगितलं की इंट्रोडक्शन द्यायचं आहे. तर सुरुवात करताना मी असं म्हणेल की हा जो माझा व्यवसाय आहे तो माझ्या आजोबांनी सुरुवात केला. ह्या व्यवसायाला आजोबांनी सुरुवात केली आणि त्याला वाढवायचं काम माझे वडील संजय जाधव आणि चुलते अरुण जाधव यांनी केलं. आता ही माझी तिसरी पिढी आहे आजोबांनंतरची, की ज्यांनी हा खतं, औषधं आणि बियाणं हा जो व्यवसाय आहे तो वाढीस नेला. तर ह्या तिसऱ्या पिढीपर्यंत झिरपत येताना जो उद्योग, हा जो आमचा उद्योग आहे किंवा व्यवसाय आहे, ह्या झाडाचं वटवृक्षामध्ये रूपांतर करताना खूप साऱ्या अडचणी येत गेल्या आणि त्या अडचणींवरती वडील आणि चुलते यांनी मात करून आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि दुसरा एक माझी ओळख करून देताना सांगितलं की कविता. आता कवितेच्या बाबतीत सांगायचं तर शेती मातीची कविता लिहिताना ह्या व्यवसायाचा किंवा ह्या उद्योगाचा मला मोठा हातभार लागला आहे. कारण माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे माती मागते पेनकिलर. माती मागते पेनकिलर म्हणजे काय, तर मातीची जी हाक आहे, मातीच्या ज्या वेदना आहेत त्या मी शेतकऱ्यांच्या ज्या तोंडून ऐकल्यात, त्याला एक मूर्त स्वरूप किंवा शब्दांचं स्वरूप मी या कवितेच्या माध्यमातून घेतलं आहे. कविता लिहिताना किंवा कवितेची जी अंगभूत जी भूमिका आहे, तर तिचं वर्णन करताना, ह्या कवितेला जिवंत स्वरूप येताना ह्या ज्या मागच्या भावना आहेत त्या शेतकऱ्याच्या आणि मातीत राबणाऱ्यांच्या, कास्तकाराच्या आणि कष्टकऱ्यांच्या घामाच्या वेदना मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. सर, कवी आणि उद्योजक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? खरं तर प्रत्येक माणूस हा दुहेरी भूमिका जगत असतो. प्रत्येकाच्या दोन पर्सनॅलिटी असतात. ह्या दोन पर्सनॅलिटी जगत असताना एकतर आपण स्वतःला जे दाखवतो किंवा जे प्रेझेंट करतो तसे आपण आतून असतो, आणि जसं आपण जसं असतो तर आपण स्वतःसाठी असतो आणि जसं प्रेझेंट करतो ते लोकांसाठी असतो. या दुहेरी भूमिका जगत असताना सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असतो तो म्हणजे पोट. आणि पोट भरण्यासाठी जे करता येईल, आता तुम्ही सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, मार्केटिंग हे एक वेगळं एक मोठं विश्व आहे. या मार्केटिंगमधूनच जे काही इंडस्ट्रीयल असतील किंवा व्यावसायिक असतील, ह्या माध्यमातून ज्या मार्केटिंगच्या माध्यमातून ज्या काही संधी उपलब्ध होतात त्या संधींमधूनच व्यावसायिकता डेव्हलप होत असते. जो तुम्ही प्रश्न विचारला की कविता आणि उद्योग यांचं सांगड कशी घालता येईल, तर मी कविता लिहितो म्हणजे काय करतो, तर आलेल्या वेदनेला किंवा मला दिसणाऱ्या वेदनेला मी शब्दांची जोड देतो. प्रत्येकाच्या आत एक कवी दडलेला असतो आणि प्रत्येकजण कवी असतो. काहींनी कविता फक्त शब्दांमध्ये उतरवलेली असते, काहींची कविता शब्दांमध्ये उतरत नाही. आणि मी फक्त तुमच्यासमोर कवी म्हणून प्रेझेंट झालो कारण मी कविता लिहू शकलो. तुमच्या आतही एक कवी आहे जो आतल्यात प्रत्येकाच्या रडत असतो, बोलत असतो, स्वतःशी बोलत असतो. आपण स्वतःची स्वगत करतो म्हणजे बोलत असतो म्हणजे काय करतो, तर स्वतःची कविता सादर करत असतो. आपलं स्वतःचं दुःख आपण स्वतःला सांगतो. आरशासमोर उभं राहून आपण मला काय हवंय जे स्वतःला सांगतो, ती एक कविता आहे. देवासमोर हात जोडून उभा राहतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, ही एक काय, ही जी अर्चना आहे, जी प्रार्थना आहे, प्रार्थना म्हणजेच कविता आहे. व्यवसाय आणि कविता यांचं सांगड घालणं तसं हे सोपंही म्हणता येईल आणि अवघडही म्हणता येईल. सर, कला आणि बिझनेस यांचा समतोल साधताना तुम्हाला कोणती आव्हाने आली? कला आणि बिझनेस यांचा समतोल साधताना खरं तर आमचा जो व्यवसाय आहे तो पूर्णतः 100% शेतीशी आणि शेतकऱ्यांशी निगडीत व्यवसाय आहे. शेतकऱ्यांशी निगडीत व्यवसाय असल्या कारणाने त्याला निसर्गाची साथ, सरकारी धोरणं याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो. शेतकरी ज्या वेळेला अडचण येतो त्यावेळेला प्रत्येक दुकानदार हा अडचणीत येत असतो. आता मी हे स्टेटमेंट का करतोय, तर जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव असतो तेव्हा कटलरीचं दुकान सुद्धा चांगलं नफ्यानं चालतं.
माझा जो व्यवसाय आहे रासायनिक खतं औषधं बियाणं विक्रीचा, तर तो पूर्णतः शेतकऱ्यांवरती अवलंबून असल्यामुळं आणि शेतकऱ्यांच्या भरोश्यावरती असल्यामुळं त्याचा 100% जो परिणाम आहे तो माझ्या व्यवसायावर होतो. आता ह्या व्यवसायातच जे शेतकऱ्यांना अडचणी येतात तो शेतकरी थेटपणे कोणाशी बोलतो, तर कृषी सेवा केंद्र संचालकाशी बोलतो. शेतकऱ्याचा पहिला जो सल्लागार आहे किंवा मार्गदर्शक आहे तर तो कृषी सेवा केंद्र संचालक आहे. म्हणत नाही मीच, फक्त तो ज्याही गावात ज्याही दुकानातून माल खरेदी करतो त्या दुकानदाराला तो म्हणतो की माझ्या कांद्याला पीळ पडलाय किंवा माझ्या अमक्या पिकावरती करपा रोग आलाय, तर तो जे औषध विचारतोय तो स्वतःहून शेतकरी जो आहे तो स्वतःहून दुकानदाराला विचारतोय. म्हणून तो काय स्वतःहून एखाद्या कृषी तज्ञाकडे जात नाही किंवा एखादा जो तज्ज्ञ व्यक्ती आहे तो शेतकऱ्याकडे जाऊन त्याला सांगत नाही की असं असं हे मारा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थेटपणे शेतकऱ्यावरती परिणाम करतात आणि शेतकरी माझ्याशी थेटपणे बोलत असल्यामुळं मला माझ्यातली कविता जिवंत ठेवणं किंवा माझ्यातला कवी जिवंत ठेवणं ही फार मी स्वतःला जबाबदार व्यक्ती समजतो की माझी भूमिका ही किंवा मी जे लिहितोय ती भूमिका ही शेतकऱ्याच्या बाजूने असायला हवी. जबाबदारीने लिहिणं आणि जबाबदारीने वागणं ही मी तितकं स्वतःला बजावून ठेवतो. सर, कवितेने शिकवलेले कोणते धडे बिझनेसला उपयोगी पडले? तसं कवितेनं शिकवलेले धडे उपयोगी पडले म्हणण्यापेक्षा तुकोबांनी लिहिलंय की जे तुकोबांनी लिहिलंय ते स्वतः तसे वागले म्हणून तुकोबांच्या अभंगांना आज हवा तो परिणाम आजच्या युगामध्ये दिसतो. जेव्हा तुकोबांनी जेव्हा लिहून ठेवलंय तेच परिस्थिती आजही त्यांच्या अभंगातून जेव्हा आपण वाचतो ती परिस्थिती बदललेली दिसत नाही. म्हणजे काय केलंय तर त्या कवीने, तुकोबा नावाच्या कवीने ती जी परिस्थिती आहे तिच्यावरती खरं आणि परखडपणे भाष्य केलं आणि तीच कवीची भूमिका असावी असं मला वाटतं. म्हणजे कसं तर कवितेच्या माध्यमातून मी स्वतःला लिहितो की मी भ्रष्टाचार करणार नाही किंवा मी अमुक व्यक्तीला फसवणार नाही, तर ती माझ्या जगण्यातही आलं पाहिजे, ते माझ्या जगण्यात उतरलं पाहिजे. जेव्हा आपल्या जगण्याच्या पातळीवरती ते समकक्षेत उतरतं आणि त्या समपातळीवरती आपण जगण्याला सुरुवात करतो, तीच भूमिका, तीच जगण्याचं ते जगण्याचे संदर्भ घेऊन आपलं जे जगणं आहे ते स्टेबल होतं. सर, आपल्या क्षेत्रातील स्पर्धेला तुम्ही कसे सामोरे जातात? स्पर्धा व्यवसाय म्हटलं की स्पर्धा आली आणि स्पर्धेतूनच व्यवसाय खरा डेव्हलप होत असतो. जेव्हा 5 रुपयाची गोष्ट विकल्यानंतर मला 2 रुपये नफा मिळतो, ही जी गोष्ट आहे तर तसंच 5 रुपये मिळाल्यानंतर मी किती रुपये नफा कमवायला हवा याच्याही काही संकेत आहेत किंवा नैतिक जबाबदारी असते. जो शॉर्टेज आयटम आहे त्याच्यावरती किती नफा कमवायचा आणि जो नगदी माल आहे, चलनी जो माल आहे त्याच्यावरती आपण मिनिमम किती नफा कमवायचा याची काही नैतिक जबाबदारी व्यावसायिकाची असते. आज शेतीमध्ये पिकलेल्या कोणत्याही पिकाला शेतकरी हा भाव ठरवू शकत नाही. परंतु जो व्यावसायिक आहे तो स्वतःच्या मालाची किंमत स्वतः ठरवतो. आता माझ्या व्यवसायामध्ये जे स्पर्धक आहेत त्यांना सामोरं जाताना मला काही गोष्टी समोर ठेवाव्या लागतात. आता त्याचं उदाहरणार्थ मार्केटची जी परिस्थिती आहे ती, भांडवलाची परिस्थिती आहे ती आणि सरकारने केलेल्या बदल केलेल्या धोरणांची जी काही नियम आहेत ते. आता कालपासूनच GST मध्ये मोठा बदल घडून आला आहे. आता ज्या GST मध्ये बदल घडल्यामुळं अनेकांकडे जुना स्टॉक पडून आहे, त्यांच्या किमती जास्त आहे. मात्र ज्या 28% GST असलेल्या 18% आल्या आणि ज्या 12% GST असलेल्या त्या गोष्टी 5% आल्या. माझ्या धंद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ऑर्गॅनिकमध्ये ज्या 12%च्या GST मध्ये असलेल्या गोष्टी आहेत त्या 5%वरती आल्या. त्या काही जणांसाठी ती संधी आहे, काही जणांसाठी तो एक अडचणीचा भाग पण आहे. पण स्पर्धेला सामोरं जाताना ह्या गोष्टी ध्यानात धराव्या लागणार आहेत. आता ज्या गोष्टी माझ्याकडे स्टॉक पडून आहे त्याच्या किमती जास्त आहे आणि जो नवीन माल जो येणार आहे तो कमी दराने येणार आहे, तर त्यावरती मी कशा पद्धतीने सामोरं जातोय किंवा मी कोणत्या मार्केटिंगच्या अँगलने मी तो माल विकतोय ते फार महत्त्वाचं आहे. आणि व्यवसाय म्हटलं की स्पर्धा येते, स्पर्धा म्हटली की स्पर्धेतूनच संधी निर्माण होत राहतात. जेव्हा स्पर्धा होते तेव्हाच काहीतरी नवनिर्मिती किंवा सर्जनशीलता येते असं माझं. सर, कविता आणि वैयक्तिक जीवनामध्ये कविता आणि व्यवसाय याच्यात समतोल कसा राखता तुम्ही वैयक्तिक जीवनात?
खरं तर कविता हाच मुळात वैयक्तिक आयुष्याचा एक भाग असतो. समतोल साधण्यासाठी असं वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. जसं आपण सकाळी उठल्यानंतर आपोआप ब्रिथिंग करतो, श्वास घेतो. श्वास घेण्यासाठी काही आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. किंवा आपण जो आपल्याला 2 हात आहे आणि आपण आपल्यासमोर जेव्हा ताट येतं तर आपल्याला असं जाणीवपूर्वक ठरवावं लागत नाही की आपल्याला डाव्या हाताने खायचं आहे की उजव्या हाताने खायचं. आपला जो हात आहे तो उजवाच हात पुढे जातो. म्हणून काय असं काही समतोल साधताना असं काही आपण म्हणू शकत नाही की ही कविता आहे आणि हे माझं वैयक्तिक आयुष्य आणि यांचा मला समतोल साधायचा आहे. ज्या पद्धतीने मी श्वास घेतो त्या पद्धतीने ती कविता निर्माण होते. किंवा मी जी कथा लिहितोय ती मी जे परिस्थिती समोर बघतोय किंवा ज्या वेदना ज्या जखमा मी समोरून बघतोय त्या माझ्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक आयुष्यातही वेगळ्या काही गोष्टी असतात ज्या माझे काही मार्गदर्शक आहेत त्यांचं म्हणणं आहे की ज्या गोष्टी पर्सनल आहेत त्या युनिव्हर्सल असतात. ज्या माझ्या गोष्टी पर्सनल आहेत त्या युनिव्हर्सल आहेत आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही तर ते प्रत्येकाच्या बाबतीत असतं की ज्या गोष्टी पर्सनल आहेत त्या युनिव्हर्सल असतात. ज्या गोष्टी युनिव्हर्सल आहेत त्या गोष्टी पर्सनल आहेत आणि मग मी त्याच्या वेगळं काहीतरी करावं किंवा ह्या गोष्टी निवडून वेगळ्या ठेवाव्या असं काही समतोल साधण्याची गरज पडत नाही. सर, कविता राईट करण्याचा छंद तुम्हाला शालेय जीवनापासून लागला की कॉलेज जीवनात? मी पहिली कविता 10वीला असताना लिहिली होती, पण ती कविता नव्हती. मी स्वाध्याय परिवारातून बालसंस्कार केंद्रामध्ये असायचो. मी बालसंस्कार केंद्रामध्ये एकदा मारुतीच्या हनुमानाच्या बालपणापासूनची काहीतरी एक गोष्ट मला सांगण्यात आली होती. मी घरी येऊन मला ते झरझर झरझर असं काहीतरी आलं आणि मी ते आरती सदृश्य काहीतरी लिहिलं होतं. ते खूप दिवस माझ्या एका वहीच्या मागच्या पानावरती लिहिलेलं होतं. जेव्हा मी नाशिकला हॉस्टेलला गेलो त्या दरम्यान मी काही स्वगतं लिहित होतो. मला काही जेव्हा मी घरापासून दूर गेलो तेव्हा मला घरची आठवण यायच्या तर त्या लिहित राहिलो. पण त्या लिहित असताना त्याला पूर्णतः वैयक्तिक म्हणजे पर्सनल अनुभवांचा टच होता. आता कविता लिहू लागलो असं म्हणणं तुम्ही विचारलंय ना, ते 10वीपासून मी लिहायला सुरुवात केली. पण चांगली कविता मी 2012 साली चांदोड नेमिनाथ कॉलेजला आल्यानंतर पहिली कविता बापावरती लिहिली होती आणि तिला काहीतरी साहित्यिक मूल्य होते असं मी तिला मानतो. त्यानंतर साहित्यिक मूल्य असलेली कविता 2012ला लिहिली आणि त्याच वर्षी एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये वृद्धावरती कविता लिहिण्याची स्पर्धा होती. त्या दरम्यान माझ्याकडनं ती वृद्धावरती कविता लिहिली गेली होती. मी ठरवून शक्यतो लिहित नाही आणि त्या दरम्यानही माझ्याकडनं अचानक असं नकळतपणे लिहिलं गेलं होतं. ती डॉक्टर तुषार चांदोडकर म्हणजे चांदोड कॉलेजला मराठी विभाग प्रमुख आहेत, त्यांनी आनंद नियतकालिकेच्या पहिल्या पानावरती म्हणजे कॉलेजच्या नियतकालिकेच्या पहिल्या पानावरती छापली होती आणि ती माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. त्यानंतर खूप साऱ्या कॉलेजच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो. त्या स्पर्धांमध्ये भाग घेत असताना माझ्या समकालीन जे कवी होते किंवा माझ्या अगोदरच्या दशकातले जे कवी होते त्यांची कविता माझ्या समोर होती. ती कविता वाचत होतो. कोणी कसं लिहिलं याविषयी वाचत होतो. माझ्या आवडीच्या यादीमध्ये जे जुने कवी आहेत ते नादू महान यांची कविता मला आवडत होती. लक्ष्मण महाडिक होते, त्यांची कविता मला आवडत होती. अशा खूप साऱ्या कविता वाचत असताना काही कथाही माझ्या वाचनात आल्या होत्या. ह्या ज्या वाचनाचा जो अनुभव होता तो मला चांदोड कॉलेजने समृद्ध केलं. जेव्हा मी SYला होतो तेव्हा पुरुषोत्तम पाटील यांनी धुळे येथून प्रकाशित केलेलं कविता रती नावाचं जे साहित्य क्षेत्रातलं चांगल्या दर्जाचं जे मासिक आहे त्रैमासिक होतं, त्या त्रैमासिकामध्ये माझ्या 4 कविता आलेल्या आणि त्या मासिकामध्ये कविता येणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या कविता रतीमध्ये कविता आल्यानंतर मला एक चांगली कविता लिहिता आली असं मी स्वतःला मानतो. त्यानंतरच BComला 3rd इयरला असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं म्हणजे ABVPचं प्रतिभा संगम नावाचं राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन होतं 3 दिवसीय जळगावला. आणि ती जळगावला गेल्यानंतर ह्या ज्या विद्यार्थी दशेत असताना त्या स्पर्धेत सहभागी झालो आणि नॉट रिचेबल नावाची जी कविता मी सादर केली जी आधुनिक आणि समकालीन प्रश्नावरती त्यावेळेला निगडीत होती किंवा अवलंबून होती, त्या कवितेला महाराष्ट्रभरातून 450 विद्यार्थ्यांमधून 450 कवितांमधून माझ्या कवितेचा पहिला क्रमांक आला होता. आणि तिथून महाराष्ट्रातल्या अनेक साऱ्या कवींची माझी ओळख होत गेली आणि जे मार्गदर्शन म्हणू आपण किंवा पाठीवरती थाप म्हणू तर तशा पद्धतीचं एक इन्स्पिरेशन मिळत गेलं.
सर अशा वेगळ्या प्रवासाला सुरुवात करताना कोणत्या चुका टाळायला हव्या? खरं तर चुका टाळायला हव्यात असं मी सांगितलं तर त्या चुका टाळता येत नाही. जी ही गोष्ट आहे ती अनुभवातून येत राहते. पुढच्याला ठेस मागचा शहाणा असे जी मन आहे तसंच आहे. पण तरी पण मी माझ्या समकालीन किंवा माझ्या नंतरच्या येणाऱ्या मुलांना सांगू शकतो की व्हॉट्सअप जे माध्यम आहे ते फार क्षणिक आणि क्षणिक माध्यम आहे. त्याच्यावरती आपण जी कविता टाकू ती फक्त थंबनेल पुरती, म्हणजे एक टांगते दाखवता नाही तर लाईकचे चिन्ह केलं जातं, तेवढ्या पुरतीच ती मर्यादित राहते. मी तर असं म्हणेल की व्हॉट्सअपसाठी किंवा प्रसिद्धीसाठी कविता लिहिली जाऊ नये. दुसरं असं की फक्त दाखवण्यासाठीही धंदा केला जाऊ नये. जर धंद्याच्या बाबतीत म्हटलं गेलं तर हल्ली काय झालंय की जोही कोणी रील स्टार होतो तो स्वतःची फ्रँचायझी चालू करतो, 25 लाख रुपये 10 लाख रुपये घेतो आणि स्वतःची फ्रँचायझी त्या समोरच्या व्यक्तीच्या किंवा मुलाच्या माथ्यावरती चिपकवतो. ती फ्रँचायझी 2 वर्ष चालते. 2 वर्षानंतर तिचं काय भवितव्य हे माहीत नसतं, तो परत ढुंकूनही बघत नाही. असे मार्केटमध्ये खूप सारे उदाहरणं आहेत, ते नाव घेण्याची गरज नाही, तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ते उदाहरण आहे. होतं काय, तो फक्त सोशल मीडियावरती सामाजिक माध्यमांवरती तेवढं तो फक्त फोकस केला जातो आणि नंतर त्याचे किती धंदे आहे किंवा त्या धंद्यातून किती आउटपुट मिळतोय याचंही त्याला ज्ञान राहत नाही. मग अशा वेळेला कविता असेल, साहित्य क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे की उथळपणा जर कमी केला किंवा आपण प्रगल्भतेनं लिहित राहिलो किंवा प्रगल्भतेनं व्यवसाय करत राहिलो तर निश्चितच आपल्याला यश लवकरात लवकर मिळते आणि यशाला शॉर्टकट नाहीच आहे. सर पुढील 5 ते 10 वर्षात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बिझनेसला कुठे बघणार आहे? हा फार माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा हा प्रश्न म्हणजे तुम्ही विचारला तर माझ्या सगळ्यात डोळ्यासमोर पहिल्यांदा आलं की मी स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे. पूर्वी मी 8-8:30ला उठणारा, आता सध्या व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक कारणामुळे असो मी पहाटे लवकर उठतो, ध्यानधारणा करतो, व्यायाम करतो आणि जेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी करतो तेव्हा ते मी माझ्या कुटुंबासाठी करतो. त्याचा एक असा अर्थ होत असतो. जेव्हा आपण आपल्या शरीर स्वास्थ्याकडे बघतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबाच्या हेल्थकडे बघतो, असाही त्याचा एक अर्थ होत असतो. तर पुढील 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये कसं बघणार, एकतर टेक्नॉलॉजी बदलते आणि माझ्या धंद्याच्या बाबतीत जर म्हटलं तर जेव्हा आपले पारंपरिक वडील असतील, आजोबा असतील, ते शिकाऱ्या घेऊन पेट्रोल पंपाने औषध फवारणी करायची. आता ड्रोन आलाय. जर युग बदलतंय, परिवर्तन होतंय, नॅनो टेक्नॉलॉजीचं युग जर येतंय तर आपणही आपल्यामध्ये बदल करायला पाहिजे. नॅनो टेक्नॉलॉजीच्या बदलामध्ये आपणही नॅनो टेक्नॉलॉजीचे ज्या काही अंगीभूत सुविधा आहेत त्या अंगीकारल्या पाहिजे. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट अंगीकारतो किंवा कोणताही बदल स्वतःमध्ये घडवून आणतो तो एक क्रांतीचा बदल असतो. मी पुढील 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये काय होईल हे आता सांगू शकत नाही, पण एक निश्चित होतं की 5 वर्षापूर्वी आपण सगळं कॅशनी पेमेंट करायचो, सुट्टे द्यावे लागायचे. आता सुट्टे नसले तर आपण QR कोड मागतो आणि स्कॅन करून समोरच्याला पेमेंट ट्रान्सफर करतो. टेक्नॉलॉजी इतकं पुढे गेली आहे की मला पूर्वी पुस्तक हातात घेऊन ते हातात घेऊन वाचावं लागायचं. आता ऑडिओ बुक आलाय, ते मी ऐकू शकतो. इतकंच कशाला, पूर्वी गावकरी पेपर यायचा, जसं आपण म्हणतो की एखाद्या गावामध्ये एखादा पेपर येतो तर तो फक्त गावकरीच होता. त्यानंतर बदल होत गेले. देशदूत आला, सकाळ आला, लोकमत आला, महाराष्ट्र टाइम्स आला, हे खूप सारे बदल पेपर आले किंवा वृत्तपत्र आले. आज त्यांची जागा कुठे आहे? कोविड नंतरचा जो बदल आहे, कोविड नंतरचं आधीचं जग आणि कोविड नंतरचं जग, यामध्ये जसा बदल झालाय, आपण हातात पेपर घेऊन वाचत नाही, आपण मोबाईलमध्ये PDF घेते किंवा ऑनलाईन सर्च करतो, त्यात पेपर वाचू शकतो. हा एक बदल आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपण पाठीमागे पाहिल्यानंतर ज्या काही गोष्टी आपण करू शकत नव्हतो त्या पुढे पाहिल्यानंतर ज्या आपण करू शकतो, असे खूप सारे बदल भविष्यात येत राहणार आहेत. आता AIचं जे जनरेशन आलंय आपलं, तर AIने तर भयंकर धुमाकूळ घातला या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये. AI स्वतः जे माणूस काम करू शकतो ते AI करायला लागले. म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा आहे हे आपण माणसाने ठरवायला पाहिजे. आता मध्यंतरीच मी व्हॉट्सअपला नावं ठेवतो, पण व्हॉट्सअपवरतीच वाचलेला जोक आहे. तर तो असा होता की त्याला जोक नाही म्हणता येणार, ती रिअल फॅक्ट होती. AI याच्यासाठी AI याच्यासाठी तयार केलं गेलं की AIने माजवलं घरातली भांडी धुवावी,
याने माझे हाताखाली काम करावं आणि मी त्यांनी केलेलं कामातून वेळ मिळाल्यानंतर मी माझं पुस्तक वाचू शकेल किंवा मी स्वतः विचार करू शकेल. पण मी चित्र काढू शकतो. पण उलटं झालं की AI चित्र काढतंय, AI कविता लिहितंय किंवा काहीतरी लेखन करतंय, बातमी तयार करून देतंय आणि मी काय करतो तर मी भांडी घासतोय, मी जे आहे ते कामं करतोय. म्हणजे पुढील 5-10 वर्षात जे काही बदल होणार आहेत ते सर्व काही टेक्नॉलॉजीवरतीच डिपेंड करणार आहे आणि आपण ते अंगीकारल्याच पाहिजे. थँक्यू सर, तुमचा प्रवास आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. भावी आणि कवी उद्योजकांना तुम्ही शेवटचा कोणता संदेश द्याल? तसं तर संदेश वगैरे द्यावा असं काही मी मानत नाही, कारण उपदेश करणं इतका मी काय मोठा नाही. पण मग एक कविता मी त्या अनुषंगाने सादर करू इच्छितो. कवितेचं नाव आहे झोळीत वारा विकायला ठेवला. झोळीत वारा विकायला ठेवला. रोज झडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत. रोज झडणाऱ्या मुलाखतींमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाहीत. उत्तरं खरी सांगून देखील नॉलेज कंपनीच्या कामाचं नाही. हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य. हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य. बाप सांगतो 2 पैसे कमव, आई म्हणते लग्नापुरतं तरी जमव. बाप सांगतो 2 पैसे कमव, आई म्हणते लग्नापुरतं तरी जमव. घरच्यांना हवाय गोल्डन जॉब, इंटरव्ह्यूला जमलाय मॉब. जुगाड कुठलाच बसत नाही, टेम्पररी नोकरी टिकत नाही. व्यवसाय नाही गरिबांचा, धाडस खांद्यावर पेलवेल का? व्यवसाय नाही गरिबांचा, धाडस खांद्यावर पेलवेल का? नवख्या पोरानं थाटावं दुकान, मातब्बराला पचेल का? बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख. बाबळी खालच्या सावलीत राहू पाहणारे आम्ही. रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख आणि हातात काहीही उरत नाही तरी फडफडत राहतात पख. धंद्याची ओढ नफ्याचा मळवट. धंद्याची ओढ नफ्याचा मळवट यांचं गणित राहतो सोडवत. शेठ बोलले माल लगाव माल मिलेगा. शेठ बोलले माल लगाव माल मिलेगा. कर्जाचा बोजा घेतलाय डोईवर. परतीचे दोर तानाजीने कापले, आता करावाच लागेल सिंहगड काबीज. मेहनतीच्या जोरावर करतोय तजबीज. धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगरी फिरवली. धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगरी फिरवली. चॉकलेट दाखवून विकली बिस्किट. टेस्ट येते जगण्याची. झोळीत वारा विकायला ठेवलाय. झोळीत वारा विकायला ठेवलाय. मुलाखतीत सांगतोय पोरांनो धंद्यात या. ही गोष्टच आहे मोठं होण्याची. ही गोष्टच आहे मोठं होण्याची. ही जी कविता आहे हीच कविता जर ह्या कवितेचं दुसरं व्हर्जन तर ते कसं असेल तर ते पुढं असं लिहिलंय मी. गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतो. गावच्या शाळेतल्या गंजलेल्या बाकावर बसून डोळ्यात भविष्याचे स्वप्न घेऊन मी शिकतोय. पण त्याच्या पलीकडे दिसतोय फक्त एक धुसर रस्ता. हा रस्ता कुठं जातोय कुणालाच माहित नाही. शहरात आलो डिग्री मिळवली. शहरात आलो डिग्री मिळवली. इंटरव्ह्यू दिले कळवतो म्हणून ऐकलं. अर्ज भरले पुन्हा ईमेल वाचले पुन्हा. अर्ज भरले पुन्हा ईमेल वाचले पुन्हा. पुन्हा 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 रिकामी स्वप्न उराशी लपेटली आणि घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचं पेललं ओझं. मग सामाजिक चावला किडा. राजकीय रंगवला विडा. लेखणी केली टोकदार. व्यवस्थेवर लिहिलं ब्ला ब्ला ब्ला. झुलवत राहिलो झुला. भिंतीवर चिकटवलेले पाहतो जाहिरातींचे पोस्टर. भिंतीवर चिकटवलेले पाहतो जाहिरातींचे पोस्टर. कॉपी पेस्टवाले डिझाईनमध्ये मास्टर. असूनही डिग्री हातात बेरोजगारीचा शिक्का कपाळावर. असूनही डिग्री हातात बेरोजगारीचा शिक्का कपाळावर. मग इंस्टाग्रामवर बनवले रील. राजकीय टाकले मी. ट्रेंडिंगला येऊन होतोय व्हायरल आणि कॅमेरा समोर बसून म्हणतोय वेलकम टू माय युट्यूब चॅनल. वेलकम टू माय. थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर. थँक्यू.